केडीएमसीतील शिंदे सेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी। नगरसेवक रमेश म्हात्रेंची महिला डॉक्टर्सना मारहाण। लोकप्रतिनिधींना इतका माज येतो कुठून? सत्तेचा माज नेमका काय असतो यासाठी हा व्हिडिओ नीट पहा। केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडलाय। हे मारहाण करणारे गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून शिंदे सेनेचे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत। गावगुंडांप्रमाणे नगरसेवक म्हात्रे रुग्णालयातील महिला डॉक्टरांना आणि नर्सना आपल्या कार्यकर्त्यांसह मारहाण करतायत। रुग्णालयातील महिला डॉक्टरसह 2 डॉक्टर आणि 3 महिला नर्सना मारहाण केल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयातल्या नर्सना अश्रू अनावर झालेत। डॉक्टर वैभव त्यांच्यावरती हात उचललाय, मारहाण केली असं, पण त्यांच्याबरोबर ऑन ड्युटी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर होत्या, त्यांचा डॉक्टर सृष्टी, त्यांचं पण तेच म्हणणं आहे, हात वगैरे लागला आहे, धक्का दिला आहे। प्लस माझ्या 2 ऑन ड्युटी सिस्टर्स होत्या, त्या दोघींना पण धक्काबुक्की झाली आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की माझे कोणीही डॉक्टर मेंटली दे आर नॉट फीलिंग सेफ। मात्र डॉक्टर आणि नर्सना शिवीगाळ करत मारहाण करण्यामागे नेमकं कारण काय होतं? नगरसेवक म्हात्रेंना नेमकं काय खटकलं पाहूया। एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आलं होतं। तपासणीनंतर बाळाला जन्मानंतर आयसीयूत उपचारांची गरज भासू शकते असं डॉक्टरांनी सांगितलं। शास्त्रीनगर रुग्णालयातील सर्व आयसीयू बेड आधीच फुल होते। त्यामुळे बाळाच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांनी महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। याच सल्ल्याचा राग आल्यामुळे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी डॉक्टरला मारहाण केल्याची माहिती समोर आली। म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना पकडून ठेवलं, जेणेकरून डॉक्टरांना वाचवायला कुणी येऊ नये। शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आम्ही वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची कोणतीही प्रतिक्रिया साम टीव्हीला मिळालेली नाही। सत्तेचा माज असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना कायदा हातात घेऊन मारहाण करण्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेनंतर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारून नगरसेवक रमेश म्हात्रेंवर कारवाईची मागणी केली। अखेर साम टीव्हीच्या बातमीनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि कार्यकर्त्यांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनय गोयल यांनी दिली आहे। काल संध्याकाळी एक घटना घडली ज्याच्यामध्ये डॉक्टरांविरुद्ध आणि काही पॅरामेडिकल स्टाफ विरुद्ध मारहाण करण्यात आली। तर त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेली आहे आणि रीतसर जे काही योग्य न्यायिक प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करूया। त्यांनी FIR करावा त्याची मागणी केलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये थोडा सिक्युरिटी वाढवावे आणि इतरही गोष्टी जी यंत्रणा आहे ते थोडा आणखी बलकट करावे, त्याकरिताही केडीएमसी प्रशासन पुढील पाऊल उचलते। लोकप्रतिनिधी कधी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करतात, तर कधी रुग्णालयातील महिला डॉक्टरांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते। मात्र सत्तेचा हा माज नेमका येतो कुठून? शासकीय रुग्णालयात रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांवरच जर असे हल्ले होणार असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? शिंदे सेना अशा मस्तवाल नगरसेवकावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, डोंबिवली।